पुणे जिल्ह्याच्या बारामती आणि पुरंदर तालुक्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून या भागात सूर्यदर्शन झालेलं नाही। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळलाय। जळगाव जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय। जळगाव शहरात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे। पुणे शहरातल्या काही भागात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे। शहर उपनगरात आणि मध्यवर्ती भागात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। मावळात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। या संततधार पावसामुळे शेतीच्या कामाला वेग आला। इंद्रायणी भाताचा आगार असलेल्या मावळात शेतकरी वर्गामध्ये आनंद आहे। सोलापूर शहरात पावसाची संततधार कायम आहे। अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला गेल्या 6 दिवसांपासून पावसानं झोडपून काढलेला आहे। केळी, डाळिंब, शेवगा, पेरू, उन्हाळी बाजरी अशा अनेक पिकांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। केळीच्या बागा सुद्धा पावसामुळे जमीनदोस्त झाल्या। सातारा जिल्ह्याला हवामान खात्यानं पुढच्या 4 दिवसात ऑरेंज अलर्ट दिलाय। कोयना धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील सगळे बंधारे ओव्हरफ्लो झाले। कोयना नदीवरील निसरे, तांबे या बंधाऱ्यामधून पाणी ओसंडून वाहू लागले, तर कराड तालुक्यातील खुडशी डॅम पूर्ण क्षमतेनं भरलाय, तो ओव्हरफ्लो झाला। मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्यानंतर वळवाचाही पाऊस आला, त्यामुळे ठिकठिकाणी आता धबधबे वाहू लागलेत। उन्हाळी पर्यटनाकरता आलेल्या अनेकांना त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येतोय। ताम्हिणी घाट, सुधागड आणि डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात धबधबे वाहताना दिसून येत आहेत। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ, फैजपूर या तालुक्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली। पावसामुळे तापमानात मोठी घट झाली। वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन पद्धतीनं सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मंदिर समितीमार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आलंय। जास्तीत जास्त भाविकांना पांडुरंगाचं पददर्शन घेता यावं याकरता ऑनलाईन दर्शन पास बुकिंग संख्येमध्ये आणि वेळेत वाढ करण्यात आलेली आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांकडून अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल 2,06,34,000 दान करण्यात आलंय। उन्हाळी सुट्ट्यांमुळे लाखो भक्तांनी देवीकडे भरभरून दान केलं। मुंबई महानगर प्रदेशाला ग्रोथ हब म्हणून विकसित करून 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था करण्याकरता राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे विशेष वित्तीय मदतीची अपेक्षा केली आहे। त्याचबरोबर 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याकरता केंद्राकडे मदतीची याचना केली जाणार आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली। जेसीबीनं खड्डा खोदताना मुख्य पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं, याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला। राज्यात गेल्या 4 महिन्यांमध्ये 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झाल्यावर सरकारला खडबड उंचाग आली। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारनं 20 कोटी रुपयांचा निधी दिलाय। राज्यात यावर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल 54,533 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे। महाड दापोली रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे। यामध्ये वाहनांचे टायर स्लिप होऊन अपघात होत आहेत। गेल्या 8 दिवसांमध्ये 10 पेक्षा अधिक छोटे मोठे अपघात झाल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध उपाययोजना सुरू केल्या गेलेल्या आहेत। मुळशी तालुक्यातील पुणे ते दिघी बंदर या राष्ट्रीय महामार्गावरील कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत। वाहन चालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या कसरती कराव्या लागतात। महाड एमआयडीसी मधील मुख्य रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सुरू आहे। त्यामुळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य बघायला मिळतंय। पुढची बातमी। एरवी मे महिन्याच्या तप्त उन्हाळ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातील पाणीसाठा रसातळाला जातो। धरणातून पाणी मिळणं कठीण होतं, परंतु यंदा प्रथमच वळवाच्या जोरदार पावसामुळे धरणात एकाच ठिकाणी 2% म्हणजे 1 टीएमसी पाणी वधारलं आहे। वक्फ सुधार कायद्याविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून देशभर सुरू असलेल्या आंदोलनाअंतर्गत नांदेडमध्ये निषेध सभा घेण्यात आली। हा कायदा धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करणारा असल्यानं रद्द करण्यात यावा अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर इथं अंगावर गोठा कोसळल्यामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू झाला। शेतात काम करण्याकरता गेल्यावर ही दुर्घटना घडली।
जून महिन्यामध्ये एकूण 12 दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत। आरबीआयच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार जूनमध्ये ईद आणि इतर विविध सणांनिमित्त तसंच दुसरा आणि चौथा शनिवार अशा बँका बंद असतील। सैन्यामध्ये पदोन्नती मिळाल्यानंतर प्रत्येक जवानाचा सन्मान केला जातो। हीच प्रथा आता मुंबई पोलीस दलात सुरू केली जाणार आहे। मुंबई पोलीस दलातील पदोन्नती मिळालेल्या अधिकारी अंमलदारांचा बँडपथकाच्या संचलनाद्वारे सन्मान करा असा आदेश मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे। चाकरमान्यांना अखेर बाप्पा पावला असून मुंबईहून मालवणला अवघ्या 4 तासात जाता येईल। मत्स्य आणि बंदर विकास विभागानं चाकरमान्यांना माफक दरात बोटीनं प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार असून पाऊसच्या धक्क्यावर ही बोट दाखल होणार आहे। खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील सगळ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं गुड न्यूज दिली आहे। 7 कोटींपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा होणार असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर प्रतिवर्ष 8.25% व्याज मिळणार आहे। सरकारनंही या निर्णयाला मंजुरी दिली आहे। मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व डिमेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल ज्याचं काम पूर्ण झालंय आणि 10 जूनपर्यंत हा पूल वाहतुकीकरता खुला करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे। तसंच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळचा उड्डाणपूल सुद्धा पूर्ण होत आलाय। हा पूल जून महिन्यामध्ये खुला करण्यात येईल। वैष्णवी हगवणे हिच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच राजेंद्र हगवणेचे बँकेतील लॉकर सील करण्यात आलेत, पोलिसांनी ही माहिती दिली। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कसपटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी निलेश चव्हाण तसंच शशांक आणि सुशील हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला गेला। या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर सुनावणी होईल आणि वैध कारण आढळून आलं तर संबंधितांचा शस्त्र परवाना रद्द होईल। देशाची आर्थिक राजधानी मुंबईत उष्ण रात्रींची संख्या सातत्यानं वाढतेय। निष्कर्ष ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेनं काढलाय। एवढंच नव्हे तर महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये उष्णतेचं प्रमाण तुलनेनं जास्त असल्याचं आढळून आलेलं आहे। मुंबई पालिका आणि भिवंडी पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर इथल्या उदंचन केंद्रामधील दुरुस्ती करण्याचं काम पालिकेच्या वतीनं हाती घेतलं जाणार आहे। हे काम बुधवारी 28 मेला सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत होणार आहे आणि त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे। 1 जूनपासून पुण्यातील पीएमपीचा प्रवास महागणार आहे, त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे। पीएमपीएलनं जाहीर केलेली दरवाढ 1 जूनपासून लागू होणार आहे। मुंबई महानगरातील मेट्रो 2 ब आणि मेट्रो 9च्या चाचण्यांना सुरुवात झाल्यानंतर आता मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ ची पहिली चाचणी करण्यात येणार आहे। वडाळा ते कासारवडवली या 32 किलोमीटर मार्गाचा पहिला टप्पा वर्षाअखेरीस सुरू करण्याचं नियोजन आहे। विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरच्या कामाकरता होत असलेल्या विलंबाचा फटका दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या JNPA बाजूकडील 21 किलोमीटर लांबीच्या मुरबे ते करंजाडे मार्गाला बसला आहे। परिणामी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरून आलेल्या वाहनांना थेट JNPAला पोहोचण्याकरता आणखी काही वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। मुंबईतील सुमारे 70% रिक्षा टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन पूर्ण झालं आहे। उर्वरित 30% रिक्षा टॅक्सी चालकांना रिकॅलिब्रेशन करण्याकरता 31 मेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। त्यानंतर 1 जूनपासून रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पुढील वर्षी चाचणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। वंदे भारत नंतर आता चर्चा बुलेट ट्रेनची आहे। पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली बुलेट ट्रेन कधी सुरू होते याची चर्चा आहे। पावसाळ्यामध्ये सखल भागामध्ये पाण्याचा निचरा करण्याकरता मुंबई महापालिका पाणी उपसा करणारे पंप बसवणार आहे। तसंच फिरत्या पंपिंग स्टेशनचीही व्यवस्था करणार आहे। हे पंप ट्रकवर बसवलेले असतील। या फिरत्या पंपिंग स्टेशनमुळे पाण्याचा लवकर निचरा होणार आहे। मॉन्सून दरम्यान वीज पुरवठा खंडित होऊन ग्राहकांना अंधारात राहावं लागू नये म्हणून महावितरणच्या परिमंडळानं पावसाळ्यातील कामांना वेग दिला आहे। आपल्या सगळ्या यंत्रणा सुसज्ज ठेवल्या असून आपत्कालीन परिस्थिती मदत म्हणून वीज ग्राहकांनी हेल्पलाईनचा वापर करावा असं आवाहन केलं गेलं आहे। उरण तालुक्यातील विविध रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांना आळा घालण्याकरता ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून वाहतूक अपघात नियंत्रणाकरता कंट्रोल रूम सिस्टीम तयार करावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे। उरण तालुका अपघात निवारण समिती स्थापन करण्यावरही बैठकीत एकमत झालं आहे। महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी फक्त 7 जिल्ह्यांचा सकल राज्य घरेलू उत्पन्नामध्ये 54% वाटा असल्याचं एका सरकारी अहवालामध्ये नमूद करण्यात आलं। या 7 जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर आणि अन्य आर्थिकदृष्ट्या चांगल्या अवस्थेत असलेल्या जिल्ह्यांचा समावेश आहे।
करंजा मच्छीमार बंदरातील समस्या सोडवून त्याच्या विस्ताराकरता आवश्यक 180 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येईल. करंजा बंदर विकसित झाल्यावर भविष्यात बंदर राज्याच्या विकासात हातभार लावणारं ठरेल, असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलं.